महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये बनणारी कुठली डिश असेल तर ती आहे कांदे पोहे। तसं बघायला गेलं तर खूपच सोपा पदार्थ आहे हा, जर व्यवस्थित बनवला गेला तर। याच्यामध्ये टेस्टचा बॅलन्स जो आहे ना तो फार जरुरी आहे, नाही तर कधी कधी एकदम फिके लागतात, नाही तर एकदम सुके सुके होतात। हे खूपच कमी वेळामध्ये बनणारा लाईट, हेल्दी आणि टेस्टी नाश्ता आहे हा। याला बनवण्याची बिलकुल परफेक्ट पद्धत तुम्हाला मी आज दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। 2 ते 3 माणसांना पुरेल एवढी क्वांटिटी आज आपण बनवूया। घरामध्ये असलेली कुठली मीडियम आकाराची वाटी घ्यायची आपल्याला आणि 2 वाट्या मी ते पोहे घेतलेले आहेत, ज्याचं वजन आहे साधारणपणे 150 ग्रॅम। सगळ्यात महत्त्वाचं असतं पोहे व्यवस्थित धुणं। मी 2 ते 3 वेळा पाणी चेंज करून या पोह्यांना व्यवस्थित धुवून घेणार आहे। पोह्यांना असं छान 2 ते 3 वेळा धुवून त्यांना बाजूला ठेवून द्यायचं आहे 15 ते 20 मिनिटासाठी। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। पोहे बनवण्यासाठी नेहमी आपल्याला चांगल्या क्वालिटीचे जाड पोहे वापरायचे आहेत। अशा प्रकारे पोहे व्यवस्थित धुतल्यामुळे पोहे एकदम मोकळे होतात आणि एकदम सॉफ्ट बनतात। एक मीडियम साईजचा कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे, पण एकदम बारीक चॉप नाही करायचं, त्याला आपल्याला थोडेसे मोठे तुकडे ठेवायचे आहेत। हे बघा, हे अशा प्रकारे। हे बघा, एक कांदा आपण इथे कट करून घेतलेला आहे। आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या आपल्याला कट करायच्या आहेत, पण हिरव्या मिरच्या पण आपल्याला एकदम बारीक नाही कट करायचे, थोडेसे मोठे पीसेस त्याचे ठेवायचे आहेत अशा प्रकारे। एक कच्चा बटाटा मी इथे सोलून घेतलेला आहे, त्याचे पण मी पीसेस कट करतोय, पण त्याला पण मी थोडंसं मोठंच ठेवलेलं आहे, म्हणजे एकदम बारीक पीसेस कट करत नाही आहे। चला, पोहे बनवण्यासाठी आपली बेसिक तयारी तर झालेली आहे। हे बघा, इथे मी शेंगदाणे पण घेतलेले आहेत, साधारणपणे 1/3 कटोरी घेतलेली आहे, ज्याचं वजन आहे 35 ग्रॅम, पण तुम्ही कमी जास्ती याची क्वांटिटी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। हे बघा, पोहा बनवण्यासाठी मी स्टीलची कढई घेतलेली आहे, जाड बुडाची। गॅस ऑन करून घेऊया। सगळ्यात आधी कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 टेबलस्पून तेल। आता जर घरी टेबलस्पून वगैरेचं मेजरमेंट नसेल तर काही हरकत नाही आहे, आपल्याला घरचे जे मोठे चमचे असतात ना ते 2 ते 3 चमचे आपल्याला इथे तेलाचे घ्यायचे आहेत। तसं तर पोह्यांमध्ये बऱ्याच वेळा उकडलेला बटाटा वापरतात, पण जर मला तुम्ही विचाराल ना पर्सनली, तर मला अशा प्रकारे कच्चा बटाटा फ्राय करून पोह्यामध्ये खूप जास्ती आवडतो। तेल गरम झाल्यावर सगळ्यात आधी मी कच्चे बटाटे टाकतोय, कारण कच्चे बटाटे शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे, एक गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत। आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे आपल्याला, कारण पोहे खाताना जेव्हा बटाट्याचा तुकडा येतो ना तेव्हा तो ब्लँड नको लागायला, थोडंसं मीठ त्याच्यामध्ये पाहिजे। छोटीशी गोष्ट आहे पण महत्त्वाची गोष्ट आहे। याला कव्हर करायचं आहे आणि त्याला 4 ते 5 मिनटं छान शिजवायचं आहे, आणि मधनं याला स्टर करायचं, थोडंसं लक्ष ठेवायचं आहे। सगळे पीसेस सगळ्या बाजूनी छान परतले गेले पाहिजेत। छान तांबूस रंग येईपर्यंत याला छान तळून घ्यायचं आहे। बघा, आता रंग यायला लागलेला आहे त्याला, अजून 2 मिनटं परतून घेऊया। हे बघा, हे बटाटे आता ऑलमोस्ट 80% शिजलेले आहेत। आता बटाट्यांना थोडंसं बाजूला करून आपण शेंगदाणे याच्यामध्ये घालून घेऊया। शेंगदाण्यांना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे बरं का, त्याच्यामुळे पोह्यांना टेस्ट खूप छान येते। छान लालसर रंग येईपर्यंत त्याला मस्तपैकी तळून घ्यायचं आहे। शेंगदाणे चांगले तळून घेतल्यानंतर आपल्याला याला थोडंसं बाजूला करून घ्यायचं आहे परत, आणि या तेलामध्ये टाकूया मोहरी। अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया, आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी याच्यामध्ये टाकायची आहे हिरवी मिरचीचे तुकडे, जे आपण थोडे मोठे मोठे कट केले होते। मोठे तुकडे टाकायचं कारण की म्हणजे त्याचा तिखटपणा तर पोह्यामध्ये उतरतो, पण ज्याला कोणाला जास्ती तिखट आवडत नसेल किंवा चालत नसेल त्यांना ते मिरचीचे तुकडे बाजूला काढता येतात। आता याच्यामध्ये टाकूया खूप सारा कढीपत्ता। वा, तडक्याचा खूप मस्त घमघमाट सुटला आहे। आता टाकूया याच्यामध्ये चिरलेला कांदा। आता कांद्या पोह्यामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्याला कांदा असा ब्राऊन वगैरे नाही करायचा आहे, तो असा पारदर्शक झाला पाहिजे, तोपर्यंतच आपल्याला त्याला परतायचं आहे। म्हणजे आपल्याला याला परतायचं आहे, पण खूप जास्त परतायचं नाही आहे, साधारणपणे 2 ते 3 मिनटं। कांदा साधारणपणे एवढा ट्रान्सपरंट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 3/4 टीस्पून हळद टाकायची आहे। त्याचबरोबर 3 ते 4 चिमूट आपण याच्यात हिंग टाकून घेऊया। आता आपण याच्यामध्ये भिजवून घेतलेले पोहे टाकूया। पोहे थोडेसे मोकळे करून घ्यायचे टाकताना। दोन टीस्पून याच्यामध्ये साखर टाकूया आपण, आणि 1.5 टीस्पून मीठ। लोकांना याच्यामध्ये थोडे मटर पण आवडतात, तर तुम्हाला आवडत असतील तर 2 ते 3 चमचे तुम्ही याच्यात मटर घालू शकता। याला छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। खूपच छान सुवास सुटला याचा।
वासावरूनच कळतं की खूपच टेस्टी बनणार आहे ते पोहे. आता बघा पोह्यांना एकत्र करून घेतलं आहे सेंटरमध्ये आणि त्याच्यावरती आपण 2 टेबलस्पून पाणी त्याच्यावर शिंपडून घ्यायचं आहे. खूप जास्ती नाही, 2 ते 3 टेबलस्पून. हे खूप महत्त्वाचं आहे कारण याच्याचमुळे पोहे एकदम फुलतात आणि छान सॉफ्ट बनतात. आणि पोह्यांवर शिंपडलेलं पाणी पण खूप जास्ती नको आहे बरं का. बस याला आता झाकून घ्यायचं आहे आणि झाकणावर पण थोडं पाणी टाकायचं आहे आणि बिलकुल मंद आचेवर पोह्यांना वाफवून घ्यायचं आहे साधारणपणे 7 ते 8 मिनटं. झाकणावरती जे आपण पाणी टाकलं ना त्याच्यामध्ये पण तुम्हाला इथे स्टीम येताना दिसेल. याचाच अर्थ खाली पोह्यांना पण वाफ छान येते. 10 मिनटं झालेले आहे. आता याला काढून घेऊया. आ हा हा हा, काय मस्त वाफ आली आहे आणि किती छान दिसतात बघा पोहे. आणि पोह्यांना छान वाफ बसल्यामुळे पोह्यांचा जो साईज आहे हा ऑलमोस्ट डबल झालेला आहे बघा. छान फुलले आहेत पोहे. काय सुंदर वास येतो तुम्हाला काय सांगू मी. भूक लागायला लागली आहे. याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि अर्धा लिंबू मस्तपैकी पिळायचं आहे याच्यावरती. याच्यामुळे पोहे आणखीन चटपटीत बनतात. वासानेच एकदम भूक लागायला लागली आहे. याला छान एकदा मिक्स करूया आणि जमलं तर ताजं खोबरं थोडंसं किसून याच्यावर टाकायचं आहे. आणि ताजं खोबरं जर घरी नसेल तर नारळाची जी वाटी येते सुक्या खोबऱ्याची त्याला पण थोडं किसून याच्यात टाकलं तरी चालेल. बघताय ना मंडळी, असे बनले पाहिजे पोहे. बिलकुल सॉफ्ट, एकदम मोकळे मोकळे आणि खूप टेस्टी. नागपूरमध्ये याच्याबरोबर तर्री सर्व करतात आणि त्याला तर्री पोहा म्हणतात. तुम्हाला तर माहीतच आहे. तर्री पोह्याची पण रेसिपी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येतोय. गरमागरम कांदे पोहे झालेत रेडी. ऐकलं का? लय भारी. बघितलं ना तुम्ही, एकदम परफेक्ट आणि टेस्टी कांदे पोहे तुम्ही फक्त 10 मिनिटाच्या आत रेडी करू शकता. भूक लागली आहे राव. चला आता कांदे पोहे खातो मस्तपैकी. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. देव्स किचन मराठीला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.